ऑलराईट. तर आतापर्यंत आपण काय केलं की या लिस्ट मध्ये अपडेटचं एक बटन दिलं होतं आणि अपडेटच्या बटनवर क्लिक केल्यानंतर आपण एका पेजवर जातोय, रिडायरेक्ट होतोय. आता आपल्याला काय करायचंय, पहिली गोष्ट आपण काय काय केलं होतं ते सांगतो. जसं मी या बटनावर क्लिक करीन अपडेटच्या, तर या युजरचा युजर आय डी जो की आहे 462, तो आय डी आपण URL मध्ये पाठवतोय अपेंड करून. ठीक आहे. तर तो इथे तुम्हाला बघायला मिळेल की update/462 त्याची आयडी आपल्याला मिळालेली आहे. तीच आयडी आपण आय गेस प्रिंट पण केली होती लास्ट लेक्चर मध्ये. केलेली की नाही काय आता आठवत नाही, केली होती बहुतेक, बट स्टील मी आता करून दाखवतो की जो पण आपला अपडेटचा कंपोनंट आहे, इथे आपल्याला यूज परम मध्ये युजर आयडी मिळते. आणि व्हॉट वी आर गोइंग टू डू इज, मी काम करतो त्याला प्रिंट करतो इच टाइम. console.log युजर आय डी, नॉट लिस युजर आय डी. ठीक आहे. सी, इथे तुम्हाला बघायला मिळतंय की युजर आय डी किती आहे, 462 कन्सोल मध्ये. तर नाव आय कॅन ऍक्सेस दी आय डी, युजर आय डी. आता मला काय करायचे, त्या युजरचा डेटा पण पाहिजे आणि तो डेटा मी घेऊन ह्या सगळ्या फील्ड्स मध्ये डेटा अपेंड करेन. तो कसा अपेंड करेन, फर्स्ट नेमच्या ठिकाणी त्याचा फर्स्ट नेम येईल, ईमेलच्या ठिकाणी ईमेल येईल, कॉन्टॅक्टच्या ठिकाणी कॉन्टॅक्ट येईल, ऍडमिनच्या म्हणजे रोलच्या ठिकाणी त्याचा रोल वगैरे. ठीक आहे. तर मला आता हे टास्क परफॉर्म करायचं आणि हे सगळं केल्यानंतर डेटा घेऊन आलो मी, त्याच्यानंतरचा माझा टास्क काय असेल, तर त्याला चेंज करणं जिथे रिक्वायर्ड आहे तिथे. चेंज केल्यानंतर मग अपडेटच्या बटन जसं मी क्लिक करेन तर त्याचा डेटा अपडेट झाला पाहिजे. आणि जसा आपण इथे कॉन्टॅक्ट मध्ये आपल्याला दिसतो डेटा, जसा आता 462 साठी कॉन्टॅक्ट, इथे 462चं नाव रुचिता वगैरे आहे. ठीक आहे. इथे बघा कंपनीचं नाव अमेझॉन आहे, त्याचं स्पेलिंग चुकलेलं आहे. मला असं वाटतं की आता त्याचं नाव मी चेंज करावं, कंपनीचं नाव. तर मी तेवढं चेंज करून अपडेटच्या बटनवर क्लिक करीन आणि जेव्हा मी इथे परत येईल तेव्हा इथे अमेझॉनचं स्पेलिंग जे असेल ते करेक्ट झालेलं असेल. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट आय वॉन्ट. सो आपण आता ते अचीव करण्यासाठी अपडेटच्या बटनावर क्लिक केल्यानंतर अपडेटच्या पेजवर येतो, हे आपल्याला माहिती आहे. अपडेटच्या पेजवर आल्यानंतर आपण काय करतोय, इच टाइम जेव्हा जेव्हा युजर आयडी चेंज होईल, पहिली गोष्ट तर आपण आयडी ती फेच केलेली आहे आपल्या URL मधून. कसं यूज केलं, फेच केलं युजिंग यूज परम हुक. ठीक आहे. फेच केलं, त्याला डिस्ट्रक्चर केलेलं आहे आणि आपण त्याला बाहेर काढलेलं आहे. बाहेर काढल्यानंतर आपण चेक करतो की ती आयडी जी आहे ती नंबर आहे का. ठीक आहे. आणि नंबर असेल तर काय करतात, आपल्याला गेट कॉन्टॅक्ट बाय आय डी ह्या मेथडला कॉल करायचं आहे. ठीक आहे. त्या मेथड मध्ये आपण काय लिहिले का आतापर्यंत बघू. ओके, तर आपण ऑलरेडी लिहिलेलं आहे. URL आपण बनवली. ठीक आहे. /कॉन्टॅक्ट/कॉन्टॅक्ट/ त्याची आय डी. तर तो त्याचा डेटा घेऊन येतोय. आपण एक काम करू, एकदा प्रिंट करून बघू डेटा काय येतोय. console.log, राईट, console.log कॉन्टॅक्ट. ठीक आहे. सो आपण कन्सोलवर जाऊयात. लेट अस क्लिअर द कन्सोल. आता जसं मी इथे क्लिक करीन अपडेटवर, 462 वाला जो डेटा आहे तो आला पाहिजे, कन्सोलवरती प्रिंट झाला पाहिजे. सी, सो नाव वी आर एबल टू प्रिंट द डेटा. कुठं प्रिंट होते, कॉन्टॅक्ट सर्व्हिस मधून प्रिंट होते. कॉन्टॅक्ट सर्व्हिस लाईन नंबर 98. तर बघा कॉन्टॅक्ट सर्व्हिस मधल्या लाईन नंबर 98 मध्ये ते आपण प्रिंट करतोय आणि आपण ते रिटर्न पण करतोय. सी, तेच आपण रिटर्न केलेलं आहे. रिटर्न केलेला जो डेटा आहे तो जातो कुठे, कॉलर फंक्शनला, त्याला ज्याने कॉल केलं त्याच्याकडे. तर आपण जाऊयात अपडेट कॉन्टॅक्ट मध्ये, इथे तो डेटा आला पाहिजे. प्रॉमिस रिटर्न केलं, डॉट देन मध्ये ते कॉन्टॅक्ट आला. आता मला फक्त काय करायचंय, त्याला अपेंड करायचंय. कसं अपेंड करणार, सो पहिले तर त्या कॉन्टॅक्ट सर्व्हिस मध्ये जे मी ते लिहिलं होतं console.log स्टेटमेंट, ते मी क्लिअर करतो. ठीक आहे. नाव लेट्स गो बॅक टू दिस. आता अपडेट कॉन्टॅक्ट नावाचं आपल्याकडे काय आहे, अपडेट कॉन्टॅक्ट डिटेल्स नावाचे आपल्याकडे स्टेट आहे. आपल्याला त्या स्टेटला यूज करायचे, त्याला स्टेटला चेंज करायचे. आणि हे सगळे जे नाव आहेत, म्हणजे हे सगळे जे फील्ड आहेत, त्यासाठी आपल्याला ते डेटा भरायचं आहे. तर कसं करणार, सेट अपडेट कॉन्टॅक्ट डिटेल्स. आणि आता आपल्याला काय करायचंय, प्रत्येक गोष्ट त्यात भरायची आहे. तर पहिली गोष्ट आपण काम करू, ऍज इट इज जे असेल त्यात पहिले त्याला कॉपी करून घेऊ. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल इथे इमेज URL आहे, ती आपण डिफॉल्ट एक घेतली होती.
ठीक आहे, आपण तीच इमेज जी आहे ती यूज करू. ठीक आहे, तर अपडेट ते झालं. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, फर्स्ट नेम लास्ट नेम सगळं तिथे टाकायचंय. सो फर्स्ट नेम, त्याचं काय स्पेलिंग चुकलं की काय? लेट मी जस्ट चेक की मी बरोबर केलंय का. तसं तर बरोबरच केलंय म्हणा. फर्स्ट नेम ची व्हॅल्यू जी असेल ती का घेत नाहीये पण तो, कॉन्टॅक्ट डॉट फर्स्ट नेम. ओके, व्हॉट इज द इशू विथ दिस, कॅन नॉट फाइंड नेम फर्स्ट नेम. आणि ओके ओके ओके, आपण ऑब्जेक्टच नाही घेतला नाही का, सिली मिस्टेक. हा, आता घेईल ते बरोबर. आता त्याला फर्स्ट नेम पण मिळेल बघा, आय रजिस्ट्रेशन फर्स्ट नेम स्ट्रिंग. ठीक आहे, त्याच्यानंतर काय काय आहे एक एक करून आपण तिथे सांगू आता. ओ, दिस इज युअर फर्स्ट नेम. त्याच्यानंतर काय युजर रोल आहे राईट. युजर रोल असेल कॉन्टॅक्ट डॉट युजर रोल. त्याच्यानंतर काय काय येतं, इमेज URL तर आपण कॉपी केलेली, सो नो इश्यू अबाउट इट. ईमेल आय डी कॉन्टॅक्ट डेजिग्नेशन, ईमेल, ईमेल आय डी कॉन्टॅक्ट डॉट ईमेल आय डी असायला पाहिजे त्याचं पण. ईमेल आय डी कॉन्टॅक्ट, कॉन्टॅक्ट, कॉन्टॅक्ट डॉट कॉन्टॅक्ट. ठीक आहे, त्याच्यानंतर डेजिग्नेशन, आय गेस कंपनी पण असेल नाही का, पहिली कंपनी घेऊ. कंपनी काय असेल, कॉन्टॅक्ट डॉट कंपनी. आणि त्याच्यानंतर डेजिग्नेशन, डेजिग्नेशन काय असेल तर कॉन्टॅक्ट डॉट डेजिग्नेशन. आणि आय गेस जेंडर पण आहे, जेंडर पण काय असेल कॉन्टॅक्ट डॉट जेंडर. आणि व्हॉट एल्स, चुकून डॉट आलं इथे. डेट ऑफ बर्थ, DOB इज इक्वल टू कॉन्टॅक्ट डॉट DOB. कुल, ओके, इथे आपण कॉमा टाकायला विसरलो होतो. ओके, सो एव्हरीथिंग सीम्स टू बी ओके. आता झालं काय पाहिजे, जसा आपला पेज लोड होतोय फर्स्ट, सगळ्यात पहिले काय होईल, युजर आय डी बाहेर निघेल. युजर आय डी बाहेर निघाली, आपण बघितलं की बाबा ती ID नंबरच आहे का की काय आहे. आपण ते टेस्ट केल्यानंतर काय होईल, गेट कॉन्टॅक्ट बाय ID या फंक्शनला कॉल होईल. कॉल झाल्यानंतर प्रॉमिस रिझॉल्व्ह झाल्यानंतर, म्हणजे तिकडून डेटा वगैरे आल्यानंतर या कॉन्टॅक्ट नावाच्या व्हेरिएबल मध्ये तो डेटा येईल. आणि आपण त्या कॉन्टॅक्ट नावाच्या व्हेरिएबलला यूज करून, म्हणजे त्या ऑब्जेक्टला यूज करून, त्या ऑब्जेक्ट मधला जे पण डेटा होता तो आपण सेट केलेला आहे आपल्या स्टेट सोबत. ठीक आहे, बाइंड केला. आता एक्सपेक्टेड काय, जसं मी पेज लोड करीन तर डेटा घेऊन आला पाहिजे तो, आणि डेटा घेऊन आल्यानंतर तो अपेंड पण करेल. कसा अपेंड करेल, आपण ऑलरेडी फॉर्म मध्ये त्या गोष्टी बाइंड केलेल्या असायला पाहिजे. सी, आपण बाइंड ऑलरेडी केलेले आहे की अपडेट डिटेलचं फर्स्ट नेम जे असेल ते याची व्हॅल्यू असायला पाहिजे, असायला पाहिजे. नंतर अपडेट डिटेल्सची ईमेल आय डी. सो आपण ऑलरेडी बाइंड केलेले आहे, फक्त आता काय होईल, जसा डेटा घेईल बॅकएंड मधून तसा तो तिथे चिपकून टाकेल फॉर्म मध्ये. सो दॅट शुड हॅपन. सो लेट अस जस्ट गो टू our contacts page. आलं ऑलरेडी डेटा, बट सी आय शो यू. सो दिस इज युअर पेज. मी जर इथे क्लिक करते, कुठे नाव काय काय बघा, फर्स्ट नेम रुचिता, ईमेल चौधरी वगैरे वगैरे, कंपनी अमेझॉन, डेजिग्नेशन स्टुडंट, जेंडर DOB काय दिलेलं नाही, आणि रोल फ्रंट एंड डेव्हलपर. अपडेटवर क्लिक केलं बघा, डेटा काय आला, रुचिता, ईमेल, कॉन्टॅक्ट, बघा सगळं बरोबर आलं. कंपनी अमेझॉन, डेजिग्नेशन, जेंडर वगैरे टाकलं नव्हतं, बाय डिफॉल्ट त्याने मेल घेतलेले, आपण ते फिमेल करू. ठीक आहे, DOB पण आपण तिने सिलेक्ट केलं नव्हतं, तर आपण काहीतरी सिलेक्ट करू, आजचीच तारीख करू सिलेक्ट त्याला. सो आता आपण काय काय चेंज केलं, जेंडरचं मेलचं म्हणजे फिमेल करून टाकलंय, कंपनीचं नाव अमेझॉनचं नाव अमेझॉन करू. ठीक आहे, अँड डेट ऑफ बर्थ. आता काय झालं पाहिजे की मी जसं मी अपडेटच्या बटनावर क्लिक करतो तसा तो डेटा अपडेट झाला पाहिजे. पण आपण अपडेटची API कॉल केली नसेल कदाचित, तर आपण काय करू, अपडेटच्या हँडल सबमिटवर काय केलंय का आपण, हँडल सबमिटर अपडेट कॉन्टॅक्टला कॉल केलेला आहे, आणि अपडेट कॉन्टॅक्ट स्लॅश ID. ओके, सो आपण केलेलं आहे बहुतेक सगळं. लेट अस जस्ट ट्राय टू डू इट डायरेक्टली. इथे पोस्ट असेल, पुट असायला पाहिजे.
म्हणजे फक्त समजण्यापुरतं बरं का. ते कन्सोल स्टेटमेंट होतं त्याचा काही फरक पडणार नाही. ते पुट पोस्ट गेट डिलीट काही पण लिहिलं तरी पण फरक पडणार नाही त्याचा. आपल्याला समजावं म्हणून मी तिथे ते स्टेटमेंट टाकलेलं आहे. सो लेट अस गो टू अवर डेव्हलपर टूल्स. लेट अस क्लिअर द कन्सोल. आणि आता जर मी अपडेटच्या बटनवर क्लिक करतोय तर काय झालं पाहिजे तुम्हाला माहिती आहे. त्याने एक तर नॅव्हिगेट पण केलं पाहिजे. मी ते सांगितलं की नाही काय माहिती. नॅव्हिगेट पण करेल तो टू अवर कॉन्टॅक्ट्स कंपोनंट. हा करतोय. चलो. सो लेट अस क्लिक ऑन अपडेट. आणि काहीतरी चेंज झालेले. ओके देर वॉज अ प्रॉब्लेम विथ फेच नेटवर्क. रिस्पॉन्स वॉज नॉट ओके. कॉन्टॅक्ट सर्व्हिस. नंबर 71. ओके. कॉन्टॅक्ट सर्व्हिस मध्ये काय डेटा आलाय. एमेजॉन. ठीक आहे. कूल. तर आपण कॉन्टॅक्ट सर्व्हिस मध्ये जाऊ पहिले तर. अपडेट कॉन्टॅक्ट पर. ओके. आणि तिथे काय काय केलं आपण. लाईन नंबर 59 वर काय केले प्रिंट केले बहुतेक. 59 वर प्रिंट केले का. केले ठीक आहे. रजिस्ट्रेशन डिटेल्स नाव चेंज करायला पाहिजे होतं पण आता चालेल. ओके. नेक्स्ट काय बोलतोय तो. पुट. त्याने दिले अनडिफाईंड आले बघा ते. सी दिसतं का तुम्हाला अनडिफाईंड इथे माझ्या माऊसच्या तिथे. अपडेट कॉन्टॅक्टलाच अनडिफाईंड का अनडिफाईंड काय आलं ऍक्च्युली आयडी आली अनडिफाईंड. ठीक आहे. तर आयडी ही जी आहे ती अनडिफाईंड आलेली आहे. सो आपण ती आयडी फेच करायला पाहिजे. तर आयडी फेच करताना आपण एक काम करू. आपण ऑलरेडी प्रिंट केलंय सगळं बघा. कंपनी अँड सो ऑन. त्यात आयडी नाही आली पण. ठीक आहे. वन थिंग वी कॅन डू इज वी कॅन डायरेक्टली पास आयडी लाईक दिस. की आयडी असेल ऑफ टाईप स्ट्रिंग करू आज आपण चला. आता तो काय बोलेल की त्याच्या पॅरामीटर लिस्ट मध्ये ते तसं नाहीये काहीच. पाठवलं नाही तुम्ही आयडी. सो आपण ते पण करू शकतो. जस्ट पास दी युजर आय डी. ठीक आहे. आणि याचा टाईप काय आहे. ऑफ टाइप स्ट्रिंग और अनडिफाइंड. ओके कूल. लेट अस गो टू अवर कॉन्टॅक्ट सर्व्हिस. स्ट्रिंग और अनडिफाइंड. ठीक आहे. दॅट इज ओके. आणि ह्या लाईनची आपल्याला गरज नाही आता. ओके चला. काय केलं समजलं. आयडी मी डायरेक्टली आता पॅरामीटर मध्ये पास केलेली आहे. पहिले मी या ऑब्जेक्ट मधून फेच करायचा प्रयत्न केला विच वॉज रॉंग कारण त्याच्या त्या ऑब्जेक्ट मध्ये आयडी प्रेझेंटच नाही. ठीक आहे. अँड हे जरा क्लिअर करूयात आता त्याची काही गरज नाही. लेट अस क्लिक ऑन अपडेट. आता बघू काय होतंय. ओके कॅनॉट रिच प्रॉपर्टीज ऑफ अनडिफाईंड. ओके आता काय आलं. आता हे बरोबर आहे. आता आयडी बरोबर आहे. म्हणजे URL आपली बरोबर आली. ठीक आहे. ऑन रेंडर कॉन्टॅक्ट स्लॅश अपडेट कॉन्टॅक्ट स्लॅश 462. कूल. आता काय बोलते लाईन नंबर 76 वर काहीतरी इशू आलाय. 76 वर काहीतरी इशू आलाय. वेर इज लाईन नंबर 76. ओके त्याने थ्रो केलं. रिस्पॉन्स रिस्पॉन्स रिस्पॉन्स. का पण. रिस्पॉन्स वॉज नॉट ओके. लाईन नंबर 85. लेट अस चेक. पण व्हॉट इज द इशू. एक काम करा आपण पोस्टमॅन मध्ये पहिले रन करून बघू पोस्टमॅन मध्ये काय चालते तर. आय गेस आपल्याला पोस्टमॅन पण असेलच. पोस्टमॅनची स्क्रीन दिसते. येस सर. ओके. SSD आता मी कोणतं घेतलं होतं काय माहिती. ऑथ रजिस्ट्रेशन नाही हे वेगळं आहे. तुम्हाला आठवते का कोणाला कॉन्टॅक्ट साठी काय घेतलं होतं. कॉन्टॅक्ट मॅनेजर कडं कदाचित हे असावं. अपडेट कॉन्टॅक्ट. ओके. काय त्याचं नाव माय आयडी. एक मिनिट. बॅक टू कन्सोल. आय जस्ट वॉन्ट टू कॉपी द ऑब्जेक्ट. पेस्ट द ऑब्जेक्ट हिअर. Oh, not like this, like this. आणि इफ यू कॅन सी की जेंडर अजून पण नले. DOB अजून पण नले. Amazonचं स्पेलिंग पण चेंज झालं. सो दॅट इज अन इश्यू. पहिली गोष्ट तर ती आहे. आणि दुसरी इश्यू आहे की ठीक आहे चालेल.
ओके, लेट अस ट्राय टू हिट दिस. आणि आय डी काय असायला पाहिजे त्याची? 462 असेल ना काहीतरी. कुठे गेली आहे? 462. ओके, 462, 462. एंटर. ओके, समथिंग इज हॅपनिंग. आणि ते बरोबर आहे, रो मॅच वन चेंज वन असं बोलतो तो. ठीक आहे, अफेक्टेड रोज वन आहे. नो इश्यूज, बट समथिंग इज रॉंग विथ द डेटा, की आपण त्या डेटाला मॅनेज नाही करू शकत सध्या, कंट्रोल नाही करू शकत आहे. सो लेट अस गो टू अपडेट कॉन्टॅक्टचा पेज. आणि हँडल चेंज इनपुट मध्ये अपडेट कॉन्टॅक्ट डिटेल्स सेट केले आपण. टार्गेट डॉट नेम आणि त्याची व्हॅल्यू. हँडल सबमिट मध्ये आपण काय करू बघा, अपडेटला कॉल न करता आपण पहिले प्रिंट करू, आणि तोपर्यंत प्रिंट करू तोपर्यंत आपण त्याचा आपला डिझायर्ड आउटपुट नाही भेटत आपल्याला. सो कन्सोल डॉट लॉग अपडेट कॉन्टॅक्ट डिटेल्स, राईट. ओके, तर मी जेंडर पण चेंज केलं होतं, मेलचं फिमेल अँड ऑल. इथे काय होतंय, लेट अस सी, की जेंडर अजून पण न येते. ओके, सो आय एम नॉट एबल टू डू इट. ओके, एक काम करूयात, हँडल इनपुट चेंज जे आहे ना तिथे आपण आता प्रिंट करू नको की नेमकं काय होतंय. ठीक आहे, ई डॉट टार्गेट व्हॅल्यू, इव्हन डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यू काय प्रिंट होते, कारण इच चेंज मध्ये ते ट्रिगर झालं पाहिजे, राईट. सो इफ आय एम रायटिंग समथिंग हिअर, ओके, समथिंग इज हॅपनिंग आणि ते चेंज पण होते. ओके, ठीक आहे. डॉट टार्गेट डॉट नेम प्रॉपर्टी कदाचित त्याला लागली नसावी म्हणून ते होत असेल, मे बी. लेट अस रिफ्रेश द पेज, डेटा येईल. आणि मी मेलच्या ठिकाणी फीमेल करतो, फीमेल. सो एव्हरीथिंग सीम्स ओके. आणि ते जेंडर घेतलेलं आहे का वरती? GENDER जेंडर, GENDER जेंडर. ओके, आणि ते सेट वगैरे होते का? ओके, सेट तर होते. आणि आता जर मी अपडेट केलं तर फिमेल जेंडर आला तर बरोबर. आता डेट ऑफ बर्थ, जर मी डेट ऑफ बर्थ चेंज केली, फॉर एक्झाम्पल दिस, ठीक आहे, 3/6/2024. ओके, आता मी क्लिक केलं अपडेटवर तर प्रिंट झालं पाहिजे डेट सकट. तर डेट आली का बघा, आलेली. लेट अस रिफ्रेश इट अँड चेक इट अगेन. मी काय करतो, पहिले डेट चेंज करतो. लेट अस क्लोज दिस. कदाचित त्या वॉर्निंगचा काहीतरी अर्थ आपण मिस करतोय, नाही. अपडेट डेट आधी का तिथे डीओबी आला. आणि इथे पण मी काहीतरी चेंज करतो अँड अपडेट जेंडर बघा, आला काहीतरी. ठीक आहे, फुल होतंय काहीतरी. सो लेट अस जस्ट रिमूव्ह दिस अँड रिमूव्ह दिस एज वेल. टू बी ऑनेस्ट इश्यू काही नव्हता, आणि मी काही चेंज पण नाही केला इश्यू सॉल्व्ह करण्यासाठी. ठीक आहे, सो what I'll do is I'll just update it here. लाईन नंबर 73 वर पण काहीतरी शिव दाखवते ना ते. अपडेट कॉन्टॅक्ट सर्व्हिस. ओके, I'll just have to call it like this. 73 वर काय होते, फेच करतो त्याला आपण विथ यू आर एल. ठीक आहे, जे की आय गेस यू आर एल बरोबर असायला पाहिजे. पुट अँड सो ऑन. अँड रिक्वेस्ट ऑप्शन हेडर्स स्ट्रिंगीफाय जेसन. ओके, कूल. थांबा, आय डोंट थिंक याची काय गरज आहे. ठीक आहे, लेट्स अपडेट इट. ओके,
आता काय ते त्याने इश्यू दाखवलाय. बॉडी मध्ये काय आहे का? टाइप कॉर्स 404 नॉट फाउंड. एकदा URL चेक करू आपण, थांबा. .com/contact. एकच मिनिट, वेर इज द URL. .com/contact/update. अरे तर /update कॉन्टॅक्ट आहे का तिथे? नाही, फक्त अपडेट आहे आणि नंतर ID. ओके, तर त्याला ती URL भेटत नाही, URL चुकी टाकली मी तिथे. सो दॅट इज माय फॉल्ट की इथे अपडेट कॉन्टॅक्ट नाही यायला पाहिजे, इथे फक्त अपडेट असायला पाहिजे. URL मिसमॅच होत होती म्हणून तो घेत नव्हता. अँड नाव इट शुड. सेव्ह करतो मी त्याला. आता त्याने घेतलं पाहिजे सगळं प्रॉपरली. एव्हरीथिंग इज ओके. डेटा पण आपण चेंज केला, अमेझॉनचा आपण स्पेलिंग पण चेंज करून घेऊ, AMAZON. ओके, पुट रिक्वेस्ट सक्सेसफुल आली. पण त्याने नॅव्हिगेट पण करायला पाहिजे, राईट? नॅव्हिगेट त्यांनी नाही केलं, बट ठीक आहे. ओके. नॅव्हिगेशन ऍक्च्युली ड्यू टू द लॉजिक त्याने प्रॉपरली नाही घेतलेलं. आय विल टेल यू व्हॉट द लॉजिक इज. हे हे इथे बघा काय बोलते. प्रॉपर्टी अफेक्टेड रोज डज नॉट एक्झिस्ट ऑन टाइप वाईड और रिस्पॉन्स. आपण जेव्हा प्रिंट केलं होतं इथे, कुठे, पोस्टमॅन मध्ये, अफेक्टेड रोज आलं होतं ऍक्च्युली. रिस्पॉन्स डॉट अफेक्टेड रोज. आणि तो बोलतोय की इट इज नॉट अ प्रॉपर्टी ऑफ द रिस्पॉन्स. ओके. Response. Cool. तो नाही बोलते ना का? एक काम करूयात. हम्म, ठीक आहे. इथे काय बघतो आता, काय घेऊ शकतो, चेंज घेऊ शकतो का? टाइप मग सेट केलं का रिस्पॉन्सचा टाइप वगैरे? हॅलो सर. सर तुमचा व्हॉइस खूप स्लो येतोय. ओके, आता येतोय. येस. तो माईक खाली गेला होता. कूल. रिस्पॉन्सचा टाईप ऍक्च्युली हा तर प्रॉमिस रिटर्न करणार आहे. आवाज जास्त नाही येते ना, खूप जास्त? हा हर्षा. थोडासा जास्त येतोय. अरे यार. आता आता परफेक्ट आहे. थँक्स. ओके, या रिस्पॉन्स सोबत आपल्याला, चला ठीक आहे, मरू द्या. मी जास्त डोकं लावत नाही ऍज ऑफ नाव. मला काय करायचं सध्या, दाखवायचं की नॅव्हिगेट करून तिकडे. ठीक आहे. तिथे होईल यार, डोएबल टास्क आहे, पण आता तो वेळ लावतोय सर. आपण तिथे टाइमपास करून फायदा नाही. नॅव्हिगेट टू कॉन्टॅक्ट्स अँड सी. आता मी अपडेट केलंच, तर त्याने नॅव्हिगेट करायला पाहिजे कॉन्टॅक्ट्सला. आणि ते बघा आता, जेंडर DOB त्याने काहीतरी घोळ केलाय. थांबा, कदाचित जेंडर आणि DOB नलच गेले. हा. ओके, कुल. ठीक आहे, जेंडर DOB नाही आला, पण बाकीचा डेटा चेंज झाला, जसं की अमेझॉनचं स्पेलिंग चेंज झालंय. ओके, लेट अस ट्राय टू ऍड द जेंडर ॲज वेल. फीमेल अँड डेट ऑफ बर्थ काहीतरी आपण टाकूयात. अपडेट. सी. फीमेल आणि डेट ऑफ बर्थ पण आली आहेत. सो नाऊ वी आर एबल टू परफॉर्म दी अपडेट ऑपरेशन. अपडेट ऍक्च्युली थोडं क्रिटिकल आहे. क्रिटिकल इन द सेन्स तुम्हाला त्यात मल्टिपल गोष्टी कराव्या लागतात. पहिले तर तुम्हाला अपडेटच्या बटनावर क्लिक केल्यानंतर ID घेऊन जायची, ID वाचून डेटा फेच करायचा आहे. ठीक आहे, ID घेऊन जाणं एक टास्क, फेच करणं त्या ID वरून म्हणजे गेट कॉन्टॅक्ट बाय ID, दोन टास्क. तिसरं काय, चेंज केल्यानंतर
अपडेट करणं. ठीक आहे, म्हणजे त्या अपडेट कॉन्टॅक्टवाल्या एपीआय ला कॉल करणं. तिसरा टास्क. आणि चौथं नॅव्हिगेशन. नॅव्हिगेशनचं काय मोठं नाहीये. हा, मेजरली त्या तीन पार्ट आहे: आयडी घेऊन जाणं, त्या आयडीचा डेटा घेऊन येणं, चेंज करून परत अपडेट करणं. ठीक आहे, तीन टास्क आहे. तीन टास्क मध्ये अपडेट ची फंक्शनलिटी आपण अचीव्ह करू शकतो. ठीक आहे. अम, आता इतकंच आपण आता जे केलं त्याच्यामध्ये कोणाला काही इश्यू आहे का? म्हणजे नो समजलं नाही सर. असं काय आहे का? सध्या नाही ना? ठीक आहे, आपण गेट पण केलेले, पोस्ट पण केलेले, डिलीट पण केले आणि अपडेट पण आता केलेले आहे. म्हणजे आपण क्रिएट, रीड, अपडेट, डिलीट चारही ऑपरेशन जे आहे ते परफॉर्म केलेले आहेत. ठीक आहे. तर आता तुमच्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे की तुम्ही हे सगळे जे चारही टॉपिक्स म्हणजे आहेत, टॉपिक नाही बोलता येणार ऍक्च्युली, पॉईंट जे आहेत क्रेड ऑपरेशन, हे कम्प्लीट करा स्वतःहून. ठीक आहे. प्रॅक्टिकली कम्प्लीट केल्यानंतरच तुम्हाला आयडिया लागेल. ठीक आहे. सो आय जस्ट स्टॉप रेकॉर्डिंग.